जय महाराष्ट्र, जय 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 पुणे. पुणे. बघा शाहिद भाई आहे, सत्तार भाई सोबत आहे. काहीतरी एक वेगळा नवीन तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं. चला शाहिद भाऊ, काहीतरी दाखवा इकडं. काय दाखवतात तुम्ही आज, बोला. बघा तुम्ही तुमच्या समोरच आहे की तुमच्यासाठी आपण एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. अगदी तळेगाव बायपास रोडच्या अगदी लागून तुम्हाला हा एक ओपन बंगलो प्लॉट्सचा तुम्हाला प्रोजेक्ट तुमच्यासाठी एकदम कमी रेटमध्ये आणि सुलभ हप्त्यावरती तुम्हाला हा प्लॉट भेटणार आहे. कासिम भाई, बिलकुल बिलकुल. शाहिद भाई, काय काय बजेट काय असणार याचं? ह्याचं बजेट 5.5 लाख रुपये गुंठा, 5.5 लाख मध्ये, आणि ते पण 0% व्याजदराने सर्व कागदपत्रांसह 7/12. याची साईड काय भेटणार शाहिद भाई? याची साईड किती दिवसाची भेटणार? ह्याची साईड तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष. अच्छा, 2 वर्षापर्यंत तुम्हाला 0% व्याजदराने 50% डाऊन पेमेंट म्हणजे 5,50,000 रुपये प्लॉटची किंमत. आणि खरेदी खताची किंमत वेगळी आहे का त्याच्यामध्ये खरेदी खत करून देणार? खरेदी खताची किंमत वेगळी आहे आणि ते स्वतः घेणाऱ्याला करायचं आहे. अच्छा, त्यामुळे त्याची किंमत ती जे काय असेल 30,000 लागू, 35 लागू, 40 लागू, ज्याला घ्यायचा त्याला खर्च करायचा आहे. बरोबर. आणि शाहिद भाईंनी पण घेतलेलं प्लॉट दुसरं हे काय, हा प्लॉट मी माझ्यासाठी आणि भावामध्ये मिळून दोघांनी मिळून घेतलेला आहे. हा प्लॉट नंबर 36. कारण की आज इथं बघितलं तर 3.5 लाखांनी, जे 2 वर्ष आधी 3.5 लाखांनी प्लॉट भेटत होता, अच्छा, आता इथं 5 लाख आणि 6 लाख रुपये किंमत झालेली आहे. आणि भविष्यामध्ये 100% 10 लाख 15 लाख रुपये किंमत इथे होऊ शकते. कारण की अहमदनगर पुणे नगर रोड हा फक्त 1.5 ते 2 किलोमीटर, तळेगाव धमडेरे बाजार जिथे पुणे मनपापासून बस आहे 15-20 मिनिटांनी, तर ते ठिकाण फक्त 1.5 ते 2 किलोमीटर. म्हणजे इकडे 1.5 किलोमीटर समजून चला, इकडे 1.5 किलोमीटर. म्हणजे कासारी फाट्याहून 1.5 किलोमीटर, तळेगाव मधून 1.5 किलोमीटर म्हणजे सेंटर पॉइंट आहे. ह्या सेंटर पॉइंट मध्ये एक समोर बघायला गेलं तर मंगल कार्यालय मोठं झालेलं आहे पूर्ण शिक्रापूर मधलं. हे समोरच आहे ना? हे काय, ते समोर मंगल कार्यालय झालेलं आहे. आजूबाजूला लोकवस्ती झालेली आहे, लोकांनी घरं बनवलेली आहेत. आणि हे आजूबाजूला जे आहे भविष्यामध्ये 100% प्लॉटिंग होणार आहे. आणि रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळं ह्याला इथं खूप डिमांड येणार आहे. त्यासाठी आज तुम्हाला इथं जे भेटत आहे फक्त 5.5 लाख रुपयामध्ये. आणि हे जे दिसतं हे नगर रोड आहे का? नाही, हा बायपास रोड आहे. बायपास रोड आहे. रिंग रोडने तुम्ही डायरेक्ट उरुळी कांचनला तुम्ही जाऊ शकता. तर असा हा बायपास रोड आहे. ओके. आणि बघायला गेलं मंडळी, बजेट खूप कमी आहे. फक्त ह्याची किंमत किती? 5.5 लाख रुपये ठेवली. 5,50,000 रुपये. 5,50,000 रुपये ठेवलेली. मी एवढंच बोलणार आहे की संधीचा लाभ सर्वांनी घ्यायला पाहिजे. 100%. आणि बेनिफिट एवढे आहे याच्यामध्ये की सर्वसामान्य प्लॉट आहे. ह्याच्यासाठी की लवकरात लवकर बुकिंग करणं हे गरजेचं आहे. बिलकुल. नुसता व्हिडिओ बघून हाय करून जमणार नाही. बरोबर ना? व्हिडिओ तर लय बघत चालले आपण, बरोबर ना? लय व्हिडिओ बघितलं. दरवेळेस जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा प्रत्येक वेळेस नवीन प्रोजेक्ट असतो, किंमत वेगळी असते, रेट वेगळा असतो. त्यामुळं आज जे आहे ते उद्या राहील याची गॅरंटी नाही. भरपूर लोक जुना व्हिडिओ बघून फोन करतात की 3,50,000 मध्ये प्लॉट आहे का? अक्षरशः 2-2 लाखाचे जे होते ना आपले जे जुने, एक 6 वर्षाचे जुने, ते पण कॉल येतात आम्हाला. 6 वर्षाच्या अगोदर तुम्ही 3,50,000 घेतले, आज त्याचे जर बघायला येतात 15 लाख, 10 लाख, 10 लाखाच्या पुढे त्याची आज किंमत होऊन गेली. आणि प्लॉट शिल्लक नाही. 6 वर्षाचं सांगता, 6 महिन्याच्या अगोदरचा आणि आताच बघा, फरक आहे. जमिनीचा भाव वाढतो. कारण की जे लवकर आले, ज्यांनी प्लॉट घेतला, हप्त्यावर घेतला, त्यांचे हप्ते फिटलेले आहेत. आणि त्या लोकांसाठी एक आता आम्ही जवळ लवकरच इव्हेंट बी ठेवणार आहे. मित्रांनो, याचा विषय असा आहे, बिल्डिंग बांधणारे लोक पुण्यामधून तिथं विकून इकडे यायला लागल्या. कारण जीव गुदमरल्यासारखा होतो तिथं राहण्यासाठी. त्याच्यासाठी ती लोक आज इथं तुम्हाला 1 गुंठा घेतला 5,80,000 मध्ये भेटतो. आज तिथं तुम्ही 60,70,000चा झोपडपट्टीमध्ये एक 10 बाय 10च्या आज रूमची तिथं किंमत किती आहे? 50 लाख, 60 लाख. त्याच्यामध्ये किती फॅमिली राहू शकता? 2. आपले मुलं कसं राहणार, कुठं राहणार, गाडी कुठं लावणार? ह्याच्यासाठी लोक पुणे सोडून आज इथं यायला लागले. यायलाच पाहिजे. कारण की आजचे गाव हे उद्याचे शहर 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या शहरामध्ये जर तुम्हाला वाटतं की आपला एखादा गुंठा 2 गुंठे असावेत तर ते आजच होणार आहे, उद्या होऊ शकणार नाहीये. कारण की
आज तुम्ही स्वतः तुम्हाला सुलभ हप्त्यावरती 0% व्याजदराने आज जो प्लॉट भेटत आहे तो उद्या कॅश देऊनही तुम्हाला भेटणार नाहीये. तर त्यासाठी ज्या लोकांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा बांधून लगेच राहायचं आहे किंवा इथं भाड्याने द्यायचं आहे आणि आपला स्वतःचा एक बंगलो रो हाऊस बनवून किंवा फार्म हाऊस बनवायची इच्छा असेल तर भविष्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही स्वतःनं जो इथं 1 गुंठा खरेदी केला, दोघा भावामध्ये तुम्ही जवळपास 1.5 गुंठा खरेदी केला. 1.5 गुंठा खरेदी. याचं कारण काय? तुमचं स्वतःचा फ्लॅट आहे हडपसर मध्ये आहे फ्लॅट, पण तुम्ही फ्लॅट मध्ये जाता तर कसं जाता आणि कसे येता? लिफ्ट मध्ये गेलं की नीट घरात, बाहेर कुठं काही चान्स नाही. गाडी कुठं लावता? गाडी खाली पार्किंग मध्ये, तरी त्याची गॅरंटी नाही. कोण पेट्रोल काढून घेतलं, कोण गाडी आहे का नाही आपली, अनेक भीती आहे. ह्याच्यासाठी जागा पुरत नाही. एकटे आहेत, आता तुम्हाला मुलं 2 आहेत, तुमची फॅमिली मोठी झालेली आहे, तर तुम्ही त्याच्यासाठीच इथे 1 गुंठा घेतला ना. 100%. कारण की त्या मांजरीमध्ये कोणी जात नव्हतं. तिथं जायला यायला लोक घाबरत होते. आणि हे जे बिल्डिंग मध्ये मी राहतोय, स्वतः फ्लॅट घेतलेला आहे, ते पण प्लॉटिंग मध्येच प्लॉट विकलेला आहे. आणि आज तिथे बिल्डिंग उभं राहिलेले आहेत आणि 25-25, 30-30 लाख रुपये एका 1 BHK ची किंमत झालेली आहे. बरोबर ना. आता लक्षामध्ये आलेलं आहे की त्या टायमाला जर तिथं हप्त्यावरती प्लॉट भेटत होते, तेव्हा जर मी थोडी प्रयत्न केला असता, कुठं सोनं ठेवून कुठून कर्ज घेऊन जर मी तिथं प्लॉट घेतला असता, तर आज माझा तिथं स्वतःचा बंगला झालेला असता. तर तीच चुकीचे हे म्हणून की मी आज इथं प्रयत्न केला आणि आज इथं मी स्वतःचा एक प्लॉट घेऊन ठेवलेला आहे की भविष्यामध्ये मी इथं येऊन माझा बंगला किंवा इथं बिल्डिंग बांधून मी स्वतः भाड्याने देऊन मला त्याचं इन्कमिंगचं 100% तर मित्रांनो, हे आहेत शाहिद पटेल आणि हे आमचे दुसरे बंधू आहेत शेख कासिम साहेब. तर ह्या दोघांचा व्हिडिओ बघून, मी आहे प्रॉपर लातूरचा आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण मी ह्यांचा व्हिडिओ बघूनच 3 वर्षापूर्वी आलो होतो पुण्याला. आणि आज मी इथं 4 गुंठ्याचा मालक आहे आणि माझे नातेवाईक पण माझ्या सोबत घेतलेले आहेत. पण हे मित्र आज मित्रत्व ह्याने टिकवलं कसं माझं, माझी प्रत्येक गोष्ट म्हणजे जी आज आम्ही व्हिडिओ मध्ये बोलतो, जसं तुम्ही ऐकत आहो तसं यांचा व्हिडिओ मी ऐकत होतो आणि ऐकूनच मी प्रॉपर्टी घेतली. ज्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट भेटतात सांगितले त्यांनी, जसं तुम्हाला संमतीपत्र, 7-12, नळ पाण्याचं कनेक्शन, लाईट, ही सगळी सुविधा मला त्यांनी दिलेली आहे. आणि इथून माझा प्लॉट समोरच आहे, लांब नाही, कासारी फाट्यावरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तिथं मी आज 3 वर्षापूर्वी घेतलेला आहे. तर आज रेट तिथं झालेले 10 ते 12 लाख. आणि तेव्हा टायमाला आपण विकला होता 5,30,000 रुपयांनी. तुमच्यासाठी व्हिडिओ आला होता, ते तुम्ही जुना व्हिडिओ बघू शकता त्या प्लॉटचा. 5,30,000ने तो विकत होतो आपण, पण आज तिथं 10 लाख 12 लाख रुपये किंमत झालेली आहे. तिथं शिल्लक नाहीत, प्लॉट शिल्लक नाहीत. पण हे तुम्हाला आज माहिती सांगतो आम्ही, कारण त्याच्याच बाजूला ही दुसरे एकच डेव्हलपर, ते पण तेच मालक आहेत, इथं पण तेच ओनर आहेत आणि हे व्हिडिओ बनवणार तिथले पण तेच आहेत, इथं पण हेच आहेत, सर्व तेच आहेत. बिलकुल कागदपत्रे तुम्हाला तेच भेटणार आहेत जे सर्वांना भेटलेले आहेत NOC पर्यंत. आणि तुम्हाला सर्व बांधकामासाठी तुमची ग्रामपंचायत नोंद करण्यासाठी असू द्या किंवा तुम्हाला कुठली क्वेरीज असू द्या, त्या सर्वांचं निवारण करण्यासाठी आम्ही इथं तुमच्या बरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. बरं, मी बोलतो तुम्हाला की नंबर दिलेले ह्यांचं, चला उशीर होतो, पुढे अजून दाखवायचे प्लॉट. बरोबर ना? बरोबर. भेटू आपण पुन्हा. चालेल. कारण की हे प्रवास आता सुटणार नाही, आता चालत राहणार. कंटिन्यू तुम्हाला पण चालायला रोजचे व्हिडिओ येणार आहे. आता रोजचे व्हिडिओ येणार. 2 दिवसामध्ये बोला, 2 दिवसामध्ये येणार, 3 दिवसामध्ये येणार, पण येणार. लवकर करा, तुम्हाला पण यायचं आहे. कारण की पुढच्या आठवड्यामध्ये इथं एक इव्हेंट होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप ऑफर भेटणार आहे. त्या इव्हेंट मध्ये तुम्हाला सामील व्हायचंय, त्याचाही व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडीच्या चालेल या चॅनल वरती, म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. लाईक करा, शेअर करा, विसरू नका. चला, जय महाराष्ट्र, जय जय पुणे.